नमस्कार मंडळी, आज आपण मटन करी बनवणार आहोत। तर बघू शकता किती छान अशी आपली करी बनून तयार झालेली आहे। याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं वाटण वापरलेलं नाही आहे। विदाऊट वाटण आपली करी छान बनून तयार होते। सो व्हिडिओ स्किप न करता बघा। तर मी ते अर्धा किलो मटन छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेलं आहे। स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवायचं आणि व्यवस्थित निथळून मग त्याच्यामध्ये चमचाभर मीठ घातले, मी 1 चमचा भरून हळद घातले आणि अर्ध्या वाटीसारखं दही घेतलेलं आहे। मी दही आवर्जून घाला, मात्र दही आहे ते फ्रेश असलं पाहिजे, त्याला आंबटपणा नसावा असं दही ते वापरायचं आहे। आणि आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची जी पेस्ट असते ती 1 चमचा घातले आणि अर्धा लिंबू त्याच्या बिया काढून व्यवस्थित सगळा पिळून घ्यायचा। आणि हे सगळ्या गोष्टी आहेत त्या मटनच्या प्रत्येक फोडीला लागल्या पाहिजेत, अशा व्यवस्थित कोट करून घ्यायच्या। नीट असं सगळ्या फोडींना हे लागलं की अर्ध्या तासासाठी आपल्याला या मटणाला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर मी हे सगळं व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि आता मी बाजूला ठेवते। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। तर चॉपिंगसाठी मी इथे कांदा, मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। मिरची आहे ती कमी तिखटाची मी इथे घेतलेली आहे। तुम्ही जर तिखटाची मिरची घेताय तर तुम्ही 2च्या ऐवजी 1 घ्या। ती मधून अशी स्लिट करून घ्यायची, बाकी बारीक कट करायची नाही। आणि जो कांदा आहे तो सुद्धा आपल्याला बारीक कट करायचा नाही, असं स्लाइसमध्ये कट करायचा। छान ग्रेव्ही तयार होते। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक कट करून घेतलात तरी चालेल, पण मी तुम्हाला दाखवते जर स्लाइसमध्ये तुम्ही कट करताय तर साधारण एवढा बारीक असा, म्हणजे एवढा पातळ असा असला पाहिजे, म्हणजे ग्रेव्हीमध्ये तो छान वाटतो। मोठा मोठा कट करायचा नाही। इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे छान चॉप करून घेतलेले आहेत आणि आता एक कढई चढवत आहे। आपल्याला व्यवस्थित मटण आहे ते मिक्स करता आलं पाहिजे, एवढं मोठं भांडं घ्यायचं आणि याच्यामध्ये मी पळीभर असं तेल घातलेलं आहे आणि ते खडे मसाले घेतलात। 1 तेजपत्ता, 1 इंचसारखं दालचिनी, 4-5 काळी मिरी, अर्धं चक्रफूल घेतले आणि 2 लवंगा घेतलेल्या आहेत। हे अर्धा किलोच्या मटणसाठीचं प्रमाण आहे। हे सगळं एक 30 सेकंदासाठी तेलामध्ये छान परतायचं आणि मग मिरची आणि कांदा आहे ते एकदम घालायचं तेलामध्ये। इथे हीट हाय ठेवायची आणि एक 30 सेकंदासारखं परतून घ्यायचं। मग हीट आपल्याला मीडियम करायची आहे। पूर्ण जो कांदा आहे तो ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर कांदा तिकडे छान तेलामध्ये परततोय तोपर्यंत मी ते सगळे मसाले काढून घेतलेत। लाल काश्मीरी पावडर, हळद आणि जो गरम मसाला असतो तोच वापरणार आहोत आपण इथे। कमी स्टेपमध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये ही डिश आहे ती खूप छान तयार होते। नक्की एकदा ट्राय करा। अर्धा चमचा मी हळद घातले आणि 2.5 चमचा तिखट घातलेला आहे। आपण मिरचीही घातले फोडणीमध्ये, त्याचा अंदाज घेऊन तिखट घालायचं आणि 1 चमचा भरून मी गरम मसाला घातलेला आहे। हे सगळे मसाले घालताना गॅस बारीक ठेवायचा, नाही तर मसाले जळण्याची शक्यता असते। छान मसाले तेलामध्ये परतून झाले की मॅरिनेट करून ठेवलेलं जे मटण आहे ते फोडणीमध्ये घालायचं आणि आपल्याला 1 ते 2 मिनिट हलक्या हाताने याला ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे लगेचच आपल्याला याच्यामध्ये पुढची स्टेप करायची नाही आहे। गॅस मीडियम ठेवायचा आणि हे मटण आहे ते पूर्ण फोडणीमध्ये 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचं। याने काय होतं, मटणाचा कच्चेपणा मोडतो, म्हणजे त्याचा जो उग्र वास असतो तो आपल्या रेसिपीमध्ये येत नाही, म्हणून ही स्टेप करायची। 2 ते 3 मिनिट छान असं तेलामध्ये त्याला परतून घेतलं मटणच्या फोडींना की एक खोलगट प्लेट असते ती याच्यावरती ठेवायची आणि वरती आपल्याला अर्धा ग्लाससारखं पाणी वतायचं आहे। याने काय होतं, मटणाचं जे स्वतःचं पाणी आहे ते सुटतं। वरून जर आपण पाणी घातलं तर ते छान असं त्याला फ्लेवर येत नाही। स्वतःचं पाणी सुटून जेव्हा मटण शिजलं जातं तेव्हा त्याला खूप छान चव येते। मी हे बाहेर शिजवते, सो आपल्याला अशा स्टेपनी शिजवायचं आहे। कुकरपेक्षा बाहेर शिजवलेलं मटण आहे त्याला खूप छान चव येते। तर बघू शकता 7 ते 8 मिनिटांनी फोडी आहेत ते छान आवळलेल्या आहेत आणि स्वतःचं पाणी मटणाने किती सोडलं आहे। तर हे पाणी आटोपर्यंत आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे खूप जास्त आटलं नाही तरी चालतं, पण बऱ्यापैकी ते कमी झालं पाहिजे। तर मी पुन्हा झाकण ठेवले, वरती पाणी तसंच ठेवायचं, पाणी वरती मात्र आटू द्यायचं नाही, तर मटण आहे ते खालून लागण्याची शक्यता असते। पुन्हा मी 7 ते 8 मिनिटांनी चेक केलं तर बघू शकता बऱ्यापैकी जे पाणी आहे ते आटलेलं आहे मटणामधलं। तर मग आता आपल्याला याच्यात वरून पाणी घालायचं आहे, म्हणजे प्लेटवरती गरम झालेलं पाणी आहे तेच ह्याच्यामध्ये घालायचं आहे। गार पाणी अजिबात घालायचं नाही, नाहीतर फोडी आहेत त्या एकदम अशा सुरकुतल्यासारख्या होतात, त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करायचा। पुन्हा मी झाकण ठेवलं आणि वरती पुन्हा एकदा मी पाणी घातलेलं आहे। अशी स्टेप आपल्याला सारखी सारखी करायची आहे। 7 ते 8 मिनिटांनी दर वेळा त्याला चेक करायचं
एकूण जवळजवळ 45 मिनटं झालेली आहेत, 45 ते 50 मिनटं झालेली आहेत. आता मी मटण चेक करते की शिजलं आहे का, कारण हे बाहेर शिजतं त्यामुळे अराऊंड तासभर तरी लागतोच हे मटण शिजायला. कोवळा असलं तर साधारण 10 मिनटं आधी शिजलं जातं, पण जर जून असेल तर कधी कधी 1.5 ताससुद्धा लागतो. पण याची चव खूप छान येते. बाहेर एकदा नक्की शिजवून बघा. तर जवळजवळ 45 मिनटं झाली होती, तर मटण छान शिजलं आहे बघू शकता. तर आता मी जे वरती प्लेट ठेवलेली आहे ती काढून घेते. आता आपल्याला हे वरचं पाणी घालायचं नाही आहे, तशीच मी प्लेट बाजूला केली. आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खूप जास्त पाणी आहे. तुम्हाला जर एवढं पातळ हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण मला थोडं थिक हवं होतं म्हणून मी गॅस मोठा करून याला व्यवस्थित आटवून घेतलेला आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही आहे ती थिन हवी आहे त्यानुसार तुम्ही याचं पाणी आटवू शकता. पाणी आटतं तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे कोथिंबीरीचा फ्लेवर पूर्णपणे उतरतो. तर बघू शकता मी कोथिंबीर घालून व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं आहे. आणि आता बऱ्यापैकी जे पाणी होतं ते आटलं होतं आणि ग्रेव्ही अशी आपली छान थिक झाले. तर या स्टेजला आपल्याला ग्रेव्ही एकदा टेस्ट करून बघायची आहे, म्हणजे त्याच्यामधलं आपल्याला मीठ समजतं. जर मीठ तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. जर जास्त वाटलं तर पाणी घालू शकता. ह्या 2 स्टेप तुम्ही करू शकता, किंवा सुकं खोबरं आहे ते वाटून घातलात तरी चालेल. त्यामुळे काय करायचं, आधीच मीठ कमी घालायचं, नंतर आपल्याला ॲड करता येतं. तर मी मीठ कमी वाटलं होतं म्हणून जरासं वाढवलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की ग्रेव्ही किती छान झाले. कोणी लांबून बघून म्हणणार सुद्धा नाही की याच्यामध्ये आपण वाटण घातलं नाही आहे. एवढी छान ग्रेव्ही तयार होते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मी आता गॅस बंद केला आहे आणि आता सर्व करते आहे एका प्लेटमध्ये. तर तुम्ही बघू शकता फोडीही आपल्या छान तयार झालेल्या आहेत आणि ग्रेव्हीही मस्त झाले. चवीलाही खूप अप्रतिम झालं होतं. घरी एकदा नक्की ट्राय करा ही पद्धत. जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या जे व्हिडिओ आहेत ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील आणि पुढचे व्हिडिओ तुमच्याकडून स्किप होणार नाहीत. आणि आजची रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू. बाय बाय.